मनसे नेते संदीप देशपांडेंच्या एका वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय। विधानसभेमध्ये सर्व शंड बसलेत असं वादग्रस्त विधान संदीप देशपांडेंनी केलंय। दरम्यान त्यांच्या या विधानानंतर गुलाबराव पाटलांनी संदीप देशपांडेंना इशारा दिलाय। संदीप देशपांडेंवर हक्कभंग दाखल करणार असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? सभागृहाचा अपमान आहे। येणाऱ्या काळामध्ये बरेच आमदार याच्यावर हक्कभंग मांडल्याशिवाय राहणार नाही। विधिमंडळात येतील त्यावेळेला त्यांचं स्वतःचं म्हणणं किती निरर्थक आहे ते त्यांना सिद्ध होईल असं मला वाटतं। पण विधान भवनातल्या लोकांना ज्यांना मराठी माणसांनी निवडून दिलं त्यांनी स्वाभिमान तरी बाळगावा। मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी मराठीच्या मुद्द्यावरून टीका करताना एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। राज्याच्या विधिमंडळ अंदाज समितीला 75 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे विधिमंडळात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात केवळ इंग्रजी आणि हिंदी फलक होते आणि यावरून संदीप देशपांडे चांगले संतापले। विधान भवनात सर्व शंड बसलेत असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी यावेळी केलं। देशपांडेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर हक्कभंग आणणार असल्याचा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला। त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे, मराठी भाषेतला आशय पाहिला नाही। मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे। आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? संदीप देशपांडे सुद्धा या सभागृहाचे एका काळामध्ये सभासद राहिलेले आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं हे सर्वोच्च सभागृह आहे आणि या सभागृहाच्या लोकांमध्ये बसलेल्यांना शंड म्हणणं मला तरी वाटतं की हे संस्कृतीला शोभून नाही आहे। त्यांना त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त वाईट बोलता येतं, पण शेवटी प्लॅटफॉर्मवर आपली बाजू मांडणं आणि कोणाला शंड म्हणणं याच्याने जर त्यांना पुशारकी वाटत असेल तर मग बाकीच्या गोष्टी खालच्या लेवलवर जाऊन आम्हालाही बोलता येऊ शकतात। सभागृहाचा अपमान आहे। येणाऱ्या काळामध्ये बरेच आमदार याच्यावर हक्कभंग मांडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास। संदीप देशपांडेंनी केलेल्या वक्तव्यानंतर नीलम गोऱ्हेंनी देखील त्यांचा समाचार घेतला। काही लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून टीका करतात, जेव्हा ते विधिमंडळात येतील तेव्हा आपण किती निरर्थक बोललो हे त्यांना कळणार असा टोला नीलम गोऱ्हेंनी देशपांडेंना लगावला। अभिजात मराठी भाषेचा दर्जा हा मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित पवार आणि ही समिती याच्या माध्यमातून मिळालेला आहे। मराठी भाषा शाळेमध्ये सक्ती करण्याचा कायदा सुद्धा आम्ही या विधिमंडळातच केलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जे लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून टीका करतात तर ते जेव्हा कधी त्यांच्या प्रयत्नातून किंवा त्यांच्या नशिबातून विधिमंडळात येतील त्यावेळेला त्यांचं स्वतःचं म्हणणं किती निरर्थक आहे ते त्यांना सिद्ध होईल असं मला वाटतं। तर मराठी माणसाला स्वाभिमान बाळगण्यासाठी प्रत्येकाला विधान भवनात जाण्याची गरज नाही आहे, पण विधान भवनातल्या लोकांना ज्यांना मराठी माणसांनी निवडून दिलं त्यांनी स्वाभिमान तरी बाळगावा। नीलम गोऱ्हेताई यांनी विसरू नये की मराठी माणसांमुळे ते विधान भवनात आहेत, तर मराठीचा अभिमान त्यांनी तिथे बाळगला पाहिजे। विधिमंडळाच्या कार्यक्रमात हिंदी आणि इंग्रजीत फलक का होते यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं। लोकसभेचा कार्यक्रम असल्यामुळे इंग्रजी हिंदीमध्ये फलक होते। राज्याच्या कार्यक्रमात असतो त्यावेळेला मोठ्या अक्षरात मराठी लिहिलेलं असतं असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदेंनी दिलं। हा खरं म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे, लोकसभेने आयोजित केलेला आहे आणि जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी राहणार। राज्यात पहिलीपासून हिंदी शिकवण्यावरून मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला। पहिलीपासून हिंदी शिकवू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला, तर दुसरीकडे विधिमंडळातील हिंदी आणि इंग्रजीत लावलेल्या फलकावरून देशपांडेंनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं। त्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला असून सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर आगपाखड केली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।